त्यासाठी आयोजन केले आहे. खरं तर विद्यार्थ्यांचं कौतुक व्हावं लागतं. ते ज्यावेळी यशस्वी होतात त्यावेळी त्यांच्या पाठीवरती कोणीतरी हात ठेवावा लागतो. आणि गेली अनेक वर्ष दर्पण प्रबोधिनी अत्यंत उत्तम अशा पद्धतीने या कार्यक्रमाचं आयोजन करते. यापूर्वी बावीसकर सर आणि कदम सर यांनी आपल्याला अतिशय सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. मला एक आनंद झाला की अजून खूप नावं आहेत शिल्लक, पण जी नावं आता वाचली गेली आणि ज्यांचं कौतुक केलं गेलं, वेगवेगळ्या विषयातली ही तज्ज्ञ मंडळी आहे, वेगवेगळ्या विषयातली क्रीम आहे, अशी असंख्य मुलं आहेत. आणि आज प्रत्येक कुटुंबामध्ये अशा मुलांचा जन्म होतोय. फक्त एवढंच, या दोन्ही मान्यवरांनी सांगितल्याप्रमाणे अलीकडे पालक आणि मुलांचा संवाद कमी होत चाललेला आहे. आणि आपल्या मुलामध्ये कुठल्या क्रिएटिव्हिटीज आहे या बाबतीत पालक पुढे अडवित नाही. आणि एक जाणवतं की पालक आपल्या मुलाला आपल्या पद्धतीप्रमाणे पुढे त्याचं करिअर व्हावंसं वाटतं. परंतु आपल्या मुलाला कुठेतरी वेगळ्या क्षेत्रामध्ये आवड असते. ही आवड पालकांनी जर नाही शोधली तर पुढे त्या मुलाच्या आयुष्यामध्ये फ्रस्ट्रेशन म्हणजे नैराश्य येण्याची शक्यता असते. परवाची नीट परीक्षा पेपर फुटल्यानंतर एक 22-23 मुलांनी आत्महत्या केली. त्याच्यामागचं कारणच ते होतं, इतर मुलांना आत्महत्या केली. तर या मुलांना पालकांनी फोर्सफुली आपल्या क्रेडिटसाठी कोर्स करून त्या नीट परीक्षेला बसवलं असेल कदाचित. त्या मुलांना त्याच्यामध्ये आवड नव्हती आणि मग आपण अपयशी झाल्यानंतर परत आपण बसून आपल्याला यश मिळेल का याची शंका त्या मुलांच्या मनामध्ये सातत्याने निर्माण झाली. त्याच्यातून त्यांच्या आत्महत्या घडल्या. आणि म्हणून एखाद्या मुलाला चित्रकलेची आवड असते, पालक असतात कुठले तरी ऑफिसर, तर त्याची ज्या क्षेत्रामध्ये त्या मुलाला आवड आहे त्या क्षेत्रामध्ये त्याला विकसित होण्याची संधी जर पालकांनी उपलब्ध करून दिली तर ते मूल त्या क्षेत्रामध्ये यशस्वी होतं आणि पुढे त्याचं करिअर पण खूप चांगल्या पद्धतीने घडतं. एवढंच या निमित्ताने मला सांगायचं आहे. कारण अजून खूप बक्षिसं द्यायची आहेत. आत्ता 1 वाजलेलं आहे आणि मुलाला ताटकळत ठेवणं योग्य नाही. अजून बऱ्याचशा मान्यवरांचं आपल्याला मार्गदर्शन सुद्धा ऐकायचं आहे. तर मी पालकांना एवढंच सांगेन की आपल्या मुलाशी सातत्याने चर्चा करत राहा. त्याला कशाची आवड आहे, त्याला काय करायचं आहे, आणि लहानपणापासून ते जाणवतं, अगदी 1 वर्षापासून जाणवतं. त्यासाठी थोडीशी मुलांचं मानसशास्त्र समजून घेण्याचा प्रयत्न केला तर अधिक चांगलं होईल आणि भविष्यामध्ये आपली पिढी खूप चांगल्या पद्धतीने सक्षम अशा प्रकारची पिढी आपण घडवू शकू, याचा मला विश्वास आहे. आणि म्हणून मुलांपेक्षा माझी पालकांना जास्त विनंती राहील की, आणि दुसरी महत्वाची गोष्ट की कधीतरी तुमच्या मुलांना बाबासाहेब समजून देण्याचा प्रयत्न करा. कारण ज्याला बाबासाहेब समजला तो आयुष्यामध्ये कधीच अपयशी होणार नाही. ज्याला गौतम बुद्ध समजला तो कधीच अपयशी होणार नाही. आणि हे सगळ्याची आपली जी समतेची प्रतीक आहे ती समजली तर आपली मुलं कधीही आपल्या जीवनामध्ये यशस्वी होणार नाही. फायदा हा होईल भविष्यातला, पुढच्या 20-25 वर्षाचा आपला समाज हा अतिशय वैचारिक, आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम समाज होईल. एवढं या निमित्ताने सांगतो आणि थांबतो. पुन्हा एकदा सर्वांना जय हिंद. धन्यवाद राजप्रभू. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.